द्यावा लागत नाही, गंगेचा सागराचा परिचय करून द्यावा लागत नाही. अगदी कामधेनूचा परिचय करून घे, काय चाललंय, सरस्वतीचा परिचय करून घे, सांगता येईल. आबांचा परिचय जे प्राध्यापक सुरेश एवढे आयुष्यभर कामधेनू हा शब्द आहे, कल्पवृक्ष हा शब्द आहे. कल्पवृक्ष 12 महिने 18 काळ फळं देतात, त्यांना ऋतू लागत नाही. 12 महिने 18 काळ. कामधेनू 12 महिने 18 काळ दूध देते. गंगा अखंड वाहते. महाराष्ट्रातल्या काही नद्या कोरड्या पडतात, गंगा कोरडी नाही पडली. त्या गंगेसारखं, त्या कामधेनूसारखं, त्या कल्पवृक्षासारखं अखंड हिंदू समाजाला हिंदुत्व, आर्यत्व, आपण कोण आहोत ह्याची जाणीव करून देणं, हे अखंड जे करतात ते हे आबा आहेत. किती भाषणं केली त्याची मोजदाद नाही. मेघन्याय म्हणजे ढगाचा न्याय. घेतलेलं पाणी स्वतःजवळ ठेवत नाही, देऊन विरून जातो. असंच धर्मासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी जीवन जगणारे आहेत. अखंड धर्मकार्य, देशकार्य करतात. त्यांच्या आयुष्यात त्यांचे मोठे उपकार आहेत हिंदू समाजावर, की जे कोणी आतापर्यंत करू शकला नाही. शिवचंद्रांचा अंतरंग बुद्धीच्या पातळीवरती अनेकांनी जाणण्याचा प्रयत्न केला, पण आपण जे अंतरंग जाणलं ते कुणालाच जाणता आलं नाही. म्हणजे शिवछत्रपती अंतरंगात कसे, जे देखे न रवी ते देखे कवी. कवी या शब्दाचा अर्थ 5 काव्याचं, 7 काव्याचं, 8 काव्याची एखादी कविता करणारा कवी नाही. कवी याचा अर्थ बुद्धिमान, प्रज्ञाचक्षु. शिवजींच्या अंतरंगाचा ठाव आबांच्यासारखा आज तागायत कुणालाही घेता आला नाही असं मी म्हणतोय. तो ठाव ते तुम्हाला सांगणार आहेत. त्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. आपल्या कामात ते आपले बुद्धिदाते आहेत, ते आपले गुरुदेव आहेत. भो गुरु अभिवादयामी असंच ज्यांच्यापाशी आपण म्हणावं, असं त्यांचं स्थान आहे. मी त्यांना अनन्य आतुरतेने म्हणतो की त्यांनी शिवचरित्रांचं अंतरंग आम्हाला सांगावं. फक्त एकच व्यक्ती की त्यांनी शिवचरित्रांचं अंतरंग जाणलं, तेच. माझं इतकं छान कौतुक चाललं होतं, मला वाटलं हे असंच चालू राहावं थोडा वेळ. आपल्याबद्दल मोकळेपणाने चांगलं बोलणारी माणसं कमी भेटतात आणि मनापासून बोलणारी आणखी कमी भेटतात. काही लोक बोलतात पण ते मनापासून नसतं, तोंडापुरतं असतं. मागून म्हणतात तिथे आपलं बोललो पण खरं काय ते आपल्याला माहिती. असो, माझा ज्या विषयाकरताच मला बोलवलंय त्या विषयावर बोलण्यात जास्तीत जास्त वेळ मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. आणि मला काही गोष्टी तुम्हाला अगदी नाविन्याने सांगायच्या आहेत, ज्या
कदाचित यापूर्वी तुमच्या कानावरही नसतील आलेल्या, आणि ज्यांचं संशोधन करता करता ज्या आम्हाला सापडल्या, म्हणजे काही आपण शोधतो काहीतरी अचानक सापडतं, तसं सापडल्यापैकी काही गोष्टी आहेत. तर त्यामध्ये एक जी महत्वाची गोष्ट आहे ती सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो, म्हणजे मी विसरून जाणार नाही. महम्मद पैगंबरांनी इस्लामची स्थापना इसवी सन 622 मध्ये केली. 632 मध्ये त्याला मक्का सोडून मदिनेला यावं लागलं, आणि 666 ला मुसलमानी आक्रमण भारताच्या दिशेने पहिल्यांदा झालं, ज्याचा उल्लेख इतिहासाने केला नाही. तुम्ही म्हणाल मग तुम्हाला कुठे मिळाला? काय आहे, लोकांना सांगण्याचा आणि शिकवण्याचा एक इतिहास असतो, एक खरा इतिहास असतो. हा खरा इतिहास जो असतो तो गाळून वगैरे असा दिला जातो लोकांपुढे, आणि काही जागा देणं गैरसोयीचं वाटतं शासनाला म्हणा, आणखी कोणाला संबंधितांना म्हणा, म्हणून त्या गोष्टी गाळल्या जातात. काय झालं होतं असं इसवी सन 666 मध्ये? लक्षात घ्या, ही गोष्ट इतकी महत्वाची आहे की भारताकडे मुसलमानी गलबत पहिल्यांदा आलं आणि ते ठाण्याच्या खाडीतून ठाणे शहरात आलं. त्यावेळेचं ठाणे गाव आणि ही अगदी वेगळी दिसणारी माणसं ही आलीत कशाला, हे गलबत कशाला आलंय? साधारणपणे व्यापारी लोक येत असत त्या काळात. अशा वेळेला हे पण वेगळे दिसत आहेत लोक. हे जिथे आपण वाढवतो तिथे कापतात, जिथे आपण कापतो तिथे वाढवतात, आहे ना? आपण हे काढतो ते हे वाढवतात, आपण हे ठेवतो ते हे काढतात. ते काढतात ते बरोबर आहे की मिशी ठेवण्यासारखं काय आहे आपल्याजवळ हे त्यांना माहिती आहे. तेव्हा त्यांनी आक्रमण केलं आणि ती माणसं फार नव्हती, 100-150 लोक असतील, आणि त्यांनी तलवारी काढल्या आणि पहिल्यांदा ते मंदिराजवळ आले, मूर्ती फोडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना मारायला लागले. तरी लोक जागे झाले, नाही आम्हाला मारायला का आले, आम्ही काय केलंय यांचं? पण त्यावेळेचं असं मला त्याचं कौतुक वाटलं, ते घाबरले नाही, त्यांनी आपल्याही तलवारी वगैरे काढल्या. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की अशा प्रकारे सशस्त्र आक्रमण जे आमच्यावर पहिलं झालं त्यातला एकही माणूस परत गेला नाही. म्हणजे त्यांचं काय झालं कळलं ना तुम्हाला? तर हे जे काही झालं की आपण प्रतिशोध घेतला, आमच्यावर शस्त्र घेऊन येतात, आमचंही शस्त्र काही बोथट नाही. त्यामुळे आपल्या ही गोष्ट 666 ला झाली आहे. आणि ही मुसलमानी आक्रमणांच्या इतिहासात सुद्धा शक्यतो बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. महम्मद बिन कासिमची स्वारी ही मुसलमानी पहिली स्वारी असं आपल्याला सांगितलं जातं. पण हे त्याच्या आधी जवळजवळ 50 वर्ष अशी ही घडलेली घटना आहे. आणि या घटनेचं वैशिष्ट्य हे आहे की ही अगदी सुरुवातीला लोक इतके जागृत होते. मधल्या काळात त्यांचं काय झालं, महम्मद बिन कासिम आणि तिथपासून ज्या काही स्वाऱ्या झाल्या, या सगळ्या स्वाऱ्यांमध्ये आपलं बऱ्याच वेळेला आपण मार खाल्ला. याचं काय कारण आहे? आपण मोठ्या संख्येत होतो, मग आपलं असं का झालं असावं? त्याचं कारण लक्षात घ्या. ते ज्या पद्धतीने वागत होते ती पद्धत आपल्या सवयीची नव्हती. घरात घुसून माणसांना मारणं, म्हातारी की तरी माणसं असतील तिथे त्यांना कापून काढणं, लहान अर्भक असतील तर पाळण्यातून काढून त्यांना कापून काढणं, या गोष्टी आपल्याला माहीत नाही. आपली पद्धत काय होती माहिती तुम्हाला? आपण लढाया करत होतो, आपसापसात लढत होतो, किंबहुना आपसात जास्ती लढत होतो. पण आपली पद्धत होती धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा. म्हणजे एक कुरुक्षेत्र, एक युद्धभूमी ठरायची. आम्ही तिथे येतो, तुम्ही तिकडे या, आपण तिथे लढूया. सरळ सरळ सामना व्हायचा. कोण जिंकते कोण हरताय तिथे ठरायचं. पण शत्रू झाला तरी तो काही बायका पोरांचा शत्रू नसतो. तो राज्य मिळवण्याकरता असतो, तो सत्ता मिळवण्याकरता असतो, तो संपत्ती मिळवण्याकरता असतो. पण तो घरात शिरतो काय, बायकांना मारतो काय, पळवतो काय,
बलात्कार करतो काय, त्यांना पळवून नेतो, त्यांचं पुन्हा तोंड सुद्धा दिसत नाही असं होतं काय, अशी माणसं जगात असतात हे हिंदुस्थानला पहिल्यांदा कळलं. किंबहुना अशी माणसंही जगात ही पहिल्यांदाच उत्पन्न झाली असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यामुळे समाजामध्ये त्यांच्याबद्दल तिरस्कार होता, पण त्या तिरस्कारापेक्षा भीती जास्ती होती. केव्हा येतील, केव्हा घरात घुसतील आणि केव्हा काय करतील याचा नेम नाही. आणि त्या भीतीचा परिणाम हा झाला की वेळोवेळी आपल्याला शस्त्र खाली ठेवायची पाळी आली. आणि तेव्हापासून सातत्याने आपण ते पाहतोय आजपर्यंत. आज त्यांची सत्ता नाही, पण ठामपणे आम्ही तोंड उघडून असं बोलत नाही आहोत की एकदा तुम्ही आमच्या देशातून तुमच्या धर्मासाठी वेगळा तुकडा घेतलात ना, आता इथे तुमचं काही नाही. मला सांगा, हे न्याय्य आहे की नाही मी बोलतोय? आपल्या सख्या भावाला आपण घराच्या 2 खोल्या देतो की या 2 तू वेगळा होतोस ना, या खोल्या घे, तुला काय भांडी कुंडी हवी ती घे, आता तू ते घर तुझं, आता इथे तुझं काही नाही. सख्या भावाला सांगतो आपण. आणि त्याची पोरं जर इकडे खेळायला याचं इथे पाठवून बोललं आणि ह्या लोकांना आम्ही वेगळं केलं, आमचा एक तुकडा यांनी घेतला, तरी यांची पोरं इथेच राहिली आणि पुन्हा दर वर्षाला नवी पोरं येतात. त्यांना माहिती की लोकशाहीमध्ये लोकसंख्येला महत्व आहे आणि लोकसंख्या वाढवणं हे त्यांच्या हातचामळ आहे, कारण त्याची विद्या त्यांनी आत्मसात केलेली आहे. अनेक बायका करायच्या, धर्माने मान्यता आहे, ही गंमत लक्षात घ्या. त्यांच्या 4 पर्यंत अधिकृत, त्यात पुढच्या अनधिकृत म्हणजे अलाउड, ही गंमत आहे. अशी व्यवस्था तिकडे आहे. आमच्याकडे तसं नाही. किंबहुना आमच्याकडे होत होत्या, पूर्वी करत होते अनेक स्त्रिया लोक. शिवाजी महाराजांच्या सुद्धा 8 स्त्रिया होत्या, परंतु त्याच्या मागचा हेतू वेगळा होता. किंबहुना अरे तुम्ही तर काय 4 कराल, आमच्या गोपाळकृष्णाच्या 16,000 होते. बायका करणं सोपं आहे, बायका टिकवणं कठीण आहे. श्रीकृष्णाच्या 16,000 बायका होत्या, प्रत्येकीला 10 मुलं होती. श्रीकृष्णाने हे तत्व जाणलं होतं, त्यानंतर मुसलमानांनी. आम्ही ओळखलंच नाही काय, आम्ही तर इकडे 2 सुद्धा नको, आता एकच. आणि परवा एक लग्न झालं, त्या मुलींनी आधीच अट घातली, मला मुलबाळ वगैरे नको, अजिबात नको. तो म्हणाला मला खात्री आहे मला होणारच नाही. असो, आता मग सोडूया. आता आपण मग अशी गुरुजींनी आमच्याबद्दल सांगितलं. आणि खरोखर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 16-17 जानेवारी 1992 माझ्या आठवणीप्रमाणे आणि नोंदीप्रमाणे, कारण गेली 60 वर्ष मी डायऱ्या लिहितो आणि डायरीमध्ये माझं प्रत्येक दिवसाच्या महत्वाच्या घटना लिहिलेल्या असतात. आत्ता गुरुजी बोलत असताना थोडस मी ह्याच्यामध्ये संदर्भ घेतलेला तुम्ही बघितलात आणि असभ्यपणाचं आहे, कोणी बोलतो त्यावेळी आपण पुस्तक वगैरे बघणं, पण मला हेच बघायचं होतं की ह्यात ती नोंद आहे. 1992 16-17 जानेवारीला शिवथरगडीला आपल्या शिवप्रतिष्ठानची मोहीम होती. त्या मोहिमेला गुरुजींनी मला बोलवलं होतं. तिथे मी आलो आणि सकाळी 7च्या सुमाराला शेतांमध्ये आपले हजारो सगळे शिवप्रतिष्ठानचे स्वयंसेवक बसलेले होते आणि त्यांच्यासमोर माझं शिवचरित्रावर व्याख्यान झालं होतं. आणि माझं भाषण झाल्यानंतर गुरुजी उभे राहिले आणि गुरुजींनी सांगितलं की शिवचरित्र तर तुम्ही उत्तम सांगताय, पण संभाजीविषयी तुम्ही अभ्यास करा. संभाजीचं चरित्र लोकांपुढे जे आलंय ते खरं नाही आहे, खरं काय ते तुम्ही शोधून काढा, हे काम तुम्ही करा. आणि मी नेहमीच म्हणतो की गुरुजींची आज्ञा मी देवाज्ञा समजतो. देवाज्ञा शब्दाचा दुसरा एक अर्थ बरा नाहीये, तुम्हाला माहिती नव्हतं, कारण हल्ली हा शब्द वापरत नाही. आमच्या वडिलांना देवाज्ञा झाली म्हणजे गेले अशा अर्थाने तो शब्द आहे मुळात. पण देवाची आज्ञा त्यांनी सांगितलं, मी मान्य केलं. त्यानंतर मी संशोधन केलं संभाजी चरित्राचं. आणि काय असतं, एखाद्या श्रेष्ठ माणसाची आज्ञा ही सुद्धा आपल्याला यश द्यायला कारणीभूत होते अशी माझी धारणा आहे. आणि त्यामुळे मी अनेक रीतीने संशोधन केलं आणि करता करता मला तुम्हाला आश्चर्य वाटेल, तीही माहिती सांगतो तुम्हाला, की मला असं कळलं होतं की जयसिंगराव पवारांनी जे संभाजीराजांचं चरित्र लिहिलेलं आहे स्मारक ग्रंथ म्हणून, त्या ग्रंथामध्ये खूप नवीन गोष्टी आहेत
ते मला हवं होतं. मला असं कळलं की गावकर नावाच्या एका ग्रस्तांकडे, मी चेंबूरला राहतो, ते चुनाभट्टीला राहतात, त्यांच्याकडे ते पुस्तक आहे. मी रात्री स्कूटरवरून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं मला हे पुस्तक हवंय. ते म्हणाले मी दिलं असतं तुम्हाला, पण 2 दिवसात मी गावाला, परवा मी गावाला जाणार आहे, तेव्हा तुम्हाला वाटलं तर आजचा उद्याचा दिवस ठेवा, पण परवा मला ते परत मिळालं पाहिजे. 600 पानाचं पुस्तक 2 दिवसात मी त्याचा अभ्यास करून काय करणार. मी ते घेऊन आलो आणि एकदम डोक्यात एक कल्पना आली. आणि आमचे एक विजय चेंबूरकर म्हणून चेंबूरला होते, ते शिवचरित्रावर व्याख्यानं देत असत. त्यांनी मला सांगितलं आपण हे पुस्तक झेरॉक्स करून घेऊया. माझ्या डोक्यात कॅल्क्युलेशन सुरू झालं. 600 पानं गुणिले 50 पैसे म्हणजे 300 रुपये होतील. मग त्या झेरॉक्सवाल्याकडे मी गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं तुमचं गणित चुकलं. म्हटलं कसं काय, 2-2 पानं होतात म्हणाले एका. ठीक आहे, म्हणजे 300 नाही 150. पण त्यानं मला काय सांगितलं, काय होतील ते होतील, तुम्ही आता द्या, तुम्ही हे काम चांगलं करताय. ते पुस्तक त्यांनी ठेवून घेतलं. सकाळी मला त्याचा फोन आला की पुस्तक तयार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी बघायला गेलो, सगळं 600 पानाचं पुस्तक तयार करून एकत्र बांधून त्यांनी माझ्यासाठी ठेवलेलं होतं. आणि मला म्हणाला हे पुस्तक. मी म्हटलं ठीक आहे, किती झाले. तो म्हणाला तुम्ही काही देऊ नका, कारण तुमचा हेतू चांगला आहे संभाजीवर संशोधनाचा, त्यात माझं थोडं सहकार्य, म्हणून त्यांनी पैसे घेतले नाहीत. कागदाचा खर्च म्हणून तरी घे म्हणून 100ची नोट मी त्याच्या खिशात घातली. पण त्या पुस्तकावर मग मला अभ्यास करायला मिळाला. आणि जसं त्याचं मी वाचन करत होतो तसं वासी बेंद्र्यांचंही पुस्तक मला मिळालं, कमल गोखल्यांचंही पुस्तक मला मिळालं, विजय देशमुखांचंही पुस्तक मला मिळालं. आणि या पुस्तकांचा अभ्यास करता करता पुण्याला इतिहास संशोधक मंडळामध्ये जाऊन बसायलाही मी सुरुवात केली आणि तिथूनही काही माहिती काढत गेलो. आणि होता होता माझं पुस्तक तयार झालं. आणि त्यामध्ये मला जे सापडलं ते खरोखर एखाद्या मोठ्या उत्खननातून रत्न मिळावी किंवा देवासुर संग्रामामध्ये समुद्र मंथन झालं आणि त्यातून जी रत्न निघाली, तसं या माझ्या मंथनातून मला रत्न मिळाली. आणि ती रत्न घेऊन संभाजीराजांचं हे पुस्तक मी तयार केलं, शंभूराजे. मला पुस्तक लहानच करायचं होतं, खूप मोठं नको. त्याचा भरपूर प्रसार व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना घेता आलं पाहिजे, त्यांना परवडलं पाहिजे, म्हणून हे पुस्तक तयार केलं. आणि याची पहिलीच आवृत्ती 10,000 प्रतींची काढली आणि किंमत त्यावेळी 5 रुपये ठेवली त्यावेळेच्या छपाईच्या हिशोबात वगैरे. आणि एका सदग्रस्तांनी त्याला 30,000 रुपये मला देणगी दिली की ह्या पुस्तकाच्या खर्चाकरता हे पैसे घे, म्हणून मी 5 रुपयामध्ये असा आरंभ चांगला झाला. बघा, जेव्हा एखादा आरंभ चांगला होतो ना, ते शेवटपर्यंत पुढे चांगलंच जात असतं आणि आपल्या मनाला एक शुभशकून झाल्यासारखं वाटतं. 10,000ची आवृत्ती 6 महिन्याच्या आत संपली. आणि मग ते ज्यावेळी पुस्तक लिहून झालं होतं त्यावेळेला मी बढूला गेलो. संभाजीराजांची ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणी मी गेलो, त्यांच्या समाधीजवळ डोकं टेकलं, त्यांच्यावर हात जोडून प्रार्थना केली, तुम्ही मला बळ द्या, तुमचं खरं चरित्र लोकांपुढे ठेवण्याकरता मी 1000 व्याख्यानं देईन आणि तुमच्या चरित्राच्या पुस्तकाच्या 1,00,000 प्रती काढीन. आणि असं मला बळ, सामर्थ्य आणि आशीर्वाद तुमचा असू द्या, असं म्हणून तिथे डोकं टेकून मी शपथ घेतली. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतोय की 2 वर्षापूर्वी या पुस्तकाच्या 1,00,000 प्रती पूर्ण झाल्या. या 1,00,000 प्रती होण्यामध्ये गुरुजींचाही भाग आहे. त्यांनी 30,000 प्रती तर शिवप्रतिष्ठानतर्फे काढल्या होत्या आणि त्याचा भरपूर प्रसार सगळीकडे केलेला होता. पण त्यानंतर पुन्हा आम्हाला काढाव्याच लागल्या आणखी. आणि आता सुद्धा याच्या जेमतेम 500 प्रती माझ्याजवळ शिल्लक आहेत. तर मला नवीन आवृत्ती काढावी लागेल. तेव्हा अशा प्रकाराने हे पुस्तक काढलं गेलं. काय आहे या पुस्तकात आणि मी जी व्याख्यानं दिली ती काय विषय म्हणून घेऊन दिली. मी विषय काय घेत होतो तुम्हाला माहिती. विषयाचं शीर्षक छत्रपती धर्मवीर संभाजीराजे खरंच कसे होते. खरंच कसे होते यात एक गोम आहे. खरंच कसे होते म्हणजे आता माझं व्याख्यान ऐकलं, कोणीतरी एकमेकाशी बोलताय, अहो काय शेवट्याचं काय बोलतात हो, काय अभ्यास आहे हो. तेवढे दुसरा माणूस म्हणतो मी खरंच काय माहितीये का. खरंच म्हणजे हे दिसताय तसं नाहीये अंदर, म्हणजे तुम्ही समजताय तसं नाहीये, हे त्यात सूचित आहे.
खरंच कसे होते. आणि लोकांना संभाजीराजांबद्दल काय माहिती होतं? जे नव्हतं ते माहीत होतं, जे होतं ते माहीत नव्हतं. मी लिहिलं याचा शेवटचा लेख आहे, त्या लेखामध्ये ही गोष्ट मी स्पष्ट केली आहे की संभाजीराजांजवळ जे होतं ते लोकांच्या समोर कोणी ठेवलंच नाही, आणि जे नव्हतं ते मात्र लोकांपुढे ठेवलं गेलं आणि खोटा संभाजी लोकांपुढे सांगितला गेला. अशा प्रकारच्या गोष्टी संभाजीराजांच्या जीवनामध्ये घडल्या. आणि म्हणूनच मला पुष्कळ वाईट वाटलं की आपण यासाठी काम केलेलं होतं. पहा, एक परिषद त्यातला वाचतो मी. महाराज, आपण राष्ट्रासाठी मृत्यू पत्करून अमर झाला. आपण सूर्यमंडल भेदून सायुज्य मुक्तीला पोहोचला. आपलं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की त्याचा विचार करण्याची खरंच आमची कुवत नाही. हिमालयाच्या शिखराची उंची उशीखालच्या ढेकणांना काय समजणार? सूर्याचं तेज घुबडांना कुठून आकलन होणार? कमलपरागांचा आस्वाद बेडकं कशी घेणार? स्वर्गलोकातील अलकापुरीचं सौंदर्य पापी दुराचार्यांना कसं बघायला मिळणार? आपल्या उदात्त जीवनाची उंची महाराष्ट्राला दुर्दैवानी समजलीच नाही. नुसतीच समजली नसती तरी ठीक, पण घोर अंधकारात जसं एखादं बहुरंगी सुंदर चित्र दिसतच नाही तसं फार तर झालं असतं. पण झालं अगदी उलट. एखाद्या वेड्या वाकड्या आरशात जसं प्रतिबिंब वेडविंद्र दिसतं तसं आपलं अगदी घाणेरडं, अगदी तिरस्करणीय असं चित्र आमच्या पुढे रेखाटलं गेलं. गेली 250 वर्ष महाराष्ट्राला आपलं हेच गलिच्छ चित्र माहीत आहे, तेच आपलं खरं रूप आहे असं लोकमानसात शिरलेलं आहे. फक्त आपला तेजस्वी मृत्यू म्हणजेच आपली झालेली भीषण हत्या हीच तेवढी या तथाकथित चित्रकारांना विकृत चित्रता आली नाही. महाराज, तुम्ही मराठीशाहीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी दिलेरखानाकडे गेला होता आणि पस्तावून परत आलात असं इथल्या सगळ्यांनी पक्क खरं मानलंय. ज्या मराठीशाहीला बुडवायला आलेल्या औरंगजेबाला तुम्ही तोबा करायला लावलं, त्याच्या मनसबदारीचा स्वीकार शिवरायांच्या राजकारणापायी तुम्हाला 3 वेळा स्वीकारायला लावला आणि तुम्ही ती नाटकं उत्तम ठेवलीत. हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स खरं मानणाऱ्यांना कसं पटावं? सहेतुक राजकारणी पत्र खरीच मानणारे तुमचा इतिहास आपला हवा तसा विकृतपणे रंगवीत आलेले आहेत. काय सांगू तुम्हाला, या तुमची एक मूर्ती बनवली गेलेली आहे. या मूर्तीचा तोंडाळा फक्त आपला होता, पण डोळे दारुड्याचे होते, मेंदू उग्र विकृतीचा होता, प्रकृतीचा होता, मन विषयांत काम लंपट राजपुत्राचं होतं, वृत्ती मवाल्याची होती, पाय अनेकांना चिरडून टाकणाऱ्या हत्तीचे होते, हात सोयराबाईला भिंतीत चिरणाऱ्या कसावाचे होते, बुद्धी खुनी माणसाची होती आणि आचार तंत्र मार्गाने जारण मारण करणाऱ्या चेटक्याचा होता. हे सारे तुकडे जोडण्यात आले आणि त्याला नाव देण्यात आलं संभाजी. महाराज, आपली भीषण क्रूर चेष्टा खुद्द औरंगजेबाने केलेल्या हत्येपेक्षाही अधिक विषारी आहे. आपण उदार होता, आपण सहृदय होता, आपण पूर्ण विचारी होता. म्हणून तर आपल्याला पन्हाळ्यावर शिवरायांच्या मृत्यूचे वृत्त न कळवता राजारामाला गादीवर बसवण्याचं कारस्थान लोकांना करावं लागलं. सांगण्याचा हेतू असा आहे की संभाजीराजे कसे होते हा माणूस कधीही, मी अतिशय ठामपणे बोलतोय आणि माझी ऐक हजार काय, आत्ताचं माझं 1141 व्याख्याने संभाजी होती. इतकी व्याख्यानं माझी झाली, इतकी मी ठामपणाने बोलत आलोय, पत्रकारांनी लिहून घेतलेलं आहे, पण छापलं नाही फारसं. आपल्याकडचे पत्रकार सुद्धा लबाड आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गेल्या वर्षी 1 मेला लंडनला ब्रिटिश पार्लमेंट हाऊस मध्ये शिवाजी महाराजांचं इंग्रजी चरित्र माझ्या हस्ते प्रकाशित झालं. 1 मे 1915. आणि कुठे? ब्रिटिश पार्लमेंट हाऊस, चर्चिल हॉल, लंडन. इंग्लिश शिवचरित्र प्रकाशित झालं. बोर्डवर बातमी आमच्या पत्रकारांनी छापली नाही. आमच्या सोशल मीडियाला त्याची माहिती घ्यावीशी वाटली. काही लोकांनी वैयक्तिक आमच्या मुलांनी वगैरे लिहिलं, बाकी फारसा त्याचा प्रसार झाला नाही. मला सांगा किती मोठी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र लंडनला प्रकाशित होणं आणि ते पार्लमेंट हाऊस मध्ये होणं. ज्यांनी संभाजी शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हटलेलं आहे, त्यांच्या पार्लमेंट हाऊस मध्ये जाऊन आम्ही शिवाजीराजे कसे थोर आहेत याचं चरित्राचं पुस्तक प्रकाशित करतो. ही गोष्ट किती मोलाची आहे मला सांगा. पण हा देश स्वाभिमान शून्य बनवणं हाच पुरुषार्थ काही लोकांचा आहे. तुम्हाला हिंदुत्वाचा अभिमान नको, तुम्हाला धर्माचा अभिमान नको, तुम्हाला स्नान संध्येचा अभिमान नको, तुम्हाला ईश्वर निष्ठेचा अभिमान नको, तुम्हाला तीर्थक्षेत्रांचा अभिमान नको.
जे जे तुमचं आहे त्याचा तुम्हाला अभिमान वाटायलाच नको. टीव्हीवरच्या मालिका सुद्धा हे असंच दाखवत आहे. परवा घरामध्ये मी बघत होतो, एक चाललेली मालिका होती. मी योगायोगाने घरात होतो, काय चाललंय पाहत होतो आणि दोघी मैत्रिणी बोलत होत्या आणि त्या एका मुलीला, मला वाटलं मुलगी पसंत आहे मुलगी, अशी काहीतरी मालिका आहे. आणि त्यामध्ये ती ज्या मुलावर प्रेम करते, ज्याच्याशी लग्न व्हायचंय, त्याची सोडमुंज झालेली आहे, त्याचा ओढा गेलेला आहे, शेंडी ठेवलेली आहे. आणि अशा त्या मुलाला पाहून ती दुसरी मैत्रिणीला म्हणते की ह्या मुलाशी तू लग्न करणार आणि असल्या घरात तू जाणार. असल्या घरात म्हणजे स्नान संध्याची पूजा अर्चा करणारं, देवधर्म मानणारं, हे असलंय. म्हणजे हे सगळे बावळट, हे सगळे मूर्ख. आणि देवधर्म मानून झूट घालावा भलता वाद, संध्या स्नाने राहोत जावे नित हॉटेलात, भक्षावे ते खा भक्ष ते अपेय पान करीत, डबक्यातील मंडूक जैसे भक्षोनी पंकिल घोषे, दरडरती कटू आवेशे, बोलाव्या तैशा बाता एक काळ ऐसा होता. आता अशा कविता कुठे पाठ्यपुस्तकात पाहिलेत का तुम्ही? साहित्य संमेलनात तर सोडूनच त्या. ज्याचा अध्यक्ष दारुड्यासारखा बडबडतो, महामूर्ख माणूस, हे मी तोंडावरही बोलेन त्याच्या. मला काही त्याच्याबद्दल लाज लज्जा शरम भीती मुळीच नाही. हे बेजबाबदार वक्तव्य चांगलं केलं त्या लोकांनी की त्याचं भाषण छापलंच नाही. छापलं पण वाचलं नाही. अजून पहिल्या प्रती त्याकरता आक्रोश चाललाय. काय गंमत आहे. लक्षात घ्या, हिंदू धर्म बुडवणं हे काही लोकांचं कार्य घेतलेलं आहे ती, आणि ते या ना त्या रीतीने सारखी बकवास करत असतात. टीव्हीवरच्या संध्या रात्री 9च्या कार्यक्रमाच्या वेळी तुम्ही 5-6 चॅनल्स असेल की जिथे काहीतरी चर्चा चालते आणि ती सगळी बहुतेक हिंदू धर्माविरुद्ध चालते. बरेच वेळेला आमचे चिरंजीव त्यात असतात, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, आणि तो फाडतो एकेकाला. तो तिथे ठामपणे बोलतो. क्वचितच मला बोलवतात, पण मला बोलवतात तेव्हा मी असतो असं नाही, त्यामुळे मी जात नाही. एकदा मी गेलो होतो आणि माझं भाषण चालू असताना त्याची सूत्रसंचालिका मला बरेच म्हणाली, बरं थांबा, आता मी थोड्या वेळ तुमच्याकडे येते, यांना विचारतो. असं म्हटलं म्हणा थांब, असं मी ओरडलो तिच्या. मी तुमच्याकडे आमंत्रण करून आले, मागणी करून आलेलो नाहीये, अर्ज करून आलेलो नाहीये. तुम्ही बोलवलंय, माझा विषय मला बोलू द्या. गप्पच झाली बिचारी. आटोपल्यानंतर मला म्हणाली की असं कोणी आजपर्यंत बोललं नाही मला, म्हणूनच म्हणून पिसाळलात तुम्ही. मला काय कोणाची भीती आहे? आम्ही काय कोणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. लक्षात घ्या, ही भक्कम भूमिका आपल्या जवळ ठेवा. सनातन वैदिक हिंदू धर्माचा सिद्धांत आहे की जे काही तुमच्या भाग्यातलं आहे तेच तुम्हाला मिळायचंय, त्यापेक्षा वेगळं काही मिळत नाही आणि तुम्ही काही करू शकत नाही वेगळं. जे तुमचं व्हायचं ते तुमच्याकडून होत असतं आणि करणारा तो परमेश्वर आहे. फक्त एवढंच आहे की त्याच्याजवळ तुम्ही नम्रतेने आणि त्याच्या शरण जा. मला आज बरं वाटतंय याच व्यासपीठावर याच ठिकाणी बसून सांगलीतली माझी पहिली व्याख्यानं 1965 साली झाली आणि 10 दिवस माझी महाभारतातल्या व्यक्तींवर या ठिकाणी प्रवचन झाली. सांगलीत मी पहिल्यांदा त्यावेळी इथे आलेलो होतो आणि त्यानंतर शेवटचा मी आज आलोय. पण आजचं शेवटचं नाहीये, पुढे सुद्धा मी येईन. असं काही जाहीर करतोय सरकारच म्हणतो की आता आज झालं की मग पुन्हा येणार, असं काही मला तरी वाटलंच नाही. मग आज गाडीत माझ्याबरोबर एक जण जाऊन गुरुजींनी 8 दिवसापूर्वी मला सांगितलं, मला रिझर्वेशन रेल्वेचं मिळालं नाही, इथे येण्यासारखं दुसरं काही साधन नाही, प्रायव्हेट बसमध्ये मी बसत नाही, लक्झरी गाड्या मी वापरत नाही, मी एसटीनेच प्रवास करतो. शेवटी एसटी मध्ये माझं तिकीट मिळालं आणि म्हणून मी आज एसटीने आलो इथे. माझ्या शेजारचा माणूस सहज मला विचारत होता, तुम्ही कोण काय कशाला सांगत बसू त्याला. पण तरी मी म्हटलं सकाळी पासून सकाळी कोण येणार भाषणाला, म्हटलं तुम्ही सोडून सगळं. एकाने विचारलं होतं हल्ली प्रवचनाला कोणी येतात का हो, म्हणजे तुम्ही सोडून सगळं येतात. आज गावोगावी आम्ही जातो. आज संध्याकाळी मी रत्नागिरीत आहे आणि परवा 1 तारखेला मालेगावला आहे. या 81व्या वर्षी फिरतोय, कारण माझ्यासमोर आदर्श 85 वर्षाचे गुरुजी आहेत. आपल्यापेक्षा मोठा माणूस काय करतो हे बघितलं, मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. या प्रकारे काम करणारी माणसं पाहिजेत. त्यांनी डोक्यात संभाजी घातला. आता मी संभाजीकडे होतो. मुख्य विषय मला जो सांगायचा आहे त्यातले 2-3 भाग जे आहेत ते सर्वसामान्यपणे आता मान्य झाल्यासारखे आहेत किंवा त्याला फार महत्व नाही वाटत लोकांना. पण मला वाटतं एक
संभाजीराजे व्यसनी होते हा आरोप धादांत खोटा आहे. दुसरं, संभाजीला बदनाम कुणी केलं हे पण तुमच्या लक्षात असू द्या. नोट करून ठेवा नाव, मल्हार रामराव चिटणीस. मल्हार रामराव चिटणीस यांनी चिटणीस बखर म्हणून लिहिले, संभाजी चरित्र लिहिलंय आणि संभाजीचं विस्तृत चरित्र यांनीच पहिलं लिहिलंय. त्यामुळे याला फार महत्व दिलं गेलं. चिटणीस बखरीत असं म्हटलंय, चिटणीस बखरीत असं म्हटलंय. पण या मल्हारराव चिटणीसाला संभाजीला बदनाम करण्याचा हेतू का निर्माण झाला असेल? मागचा इतिहास बघा. बाळाजी औजी चिटणीस हे नाव तुम्ही ऐकलं असेल. शिवाजी महाराजांचा उजवा हात चिटणीस. चिटणीस म्हणजे जणू काही त्याचं पीएच अशी असलेली व्यक्ती बाळाजी औजी चिटणीस यांचा मुलगा, त्याचा मुलगा आणि त्याचा मुलगा नव्हे त्याचाही मुलगा. नेमकं नातं लिहायचं ना, खापर पणतू असं लिहा. आपल्यालाही हल्ली नाती माहीत नाही झाली, पण जगात इतर देशातल्या लोकांना नात्यांकरता शब्द नाहीत बरं का. नात्यांकरता शब्द नाहीत. त्यांच्याकडे अँटी आणि अंकल म्हटलं की संपलं. काकाही अंकल, मामाही अंकल, मावशीचा नवराही अंकल, सगळे अंकल आणि सगळ्यांच्या बायका आणत्या. आमच्याकडे तसं नाहीये. आतेचा नवरा आतोबा, वडिलांचा भाऊ काका, आईचा भाऊ मामा, मामे भाऊ, आते भाऊ, मावस भाऊ असं आपण बोलतो. इतकंच नाही, चुलत मावस भाऊ म्हणजे माझ्या चुलत भावाचा तो मावस भाऊ आहे, असे संबंध हे आपण सांगू शकतो. तसं याला खापरपणतू. खापरपणतू म्हणजे काय? मुलगा, मुलाचा मुलगा नातू, नातवाचा मुलगा पणतू, पणतवाचा मुलगा खापरपणतू. ही 4 नाती सांगायची सोय आहे बघा. याच्या खालचं मुलं खापर खापर अनेक वेळा खापर पोडावी, परंतु 4 नाती सांगता येतात. पुत्र, नातू, पणतू, खापरपणतू म्हणजे पणतवाचाही मुलगा असा असलेला हा. आणि यानं संभाजीराजांचं चरित्र कधी लिहिलं यालाही महत्व आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, बलिदान दिवसानंतर 122 वर्षांनी लिहिलं. 122 वर्षांनी लिहिलं ते संभाजी चरित्र मल्हार रामराव चिटणीसनी 122 वर्षांनी लिहिलं. मला सांगा, 122 वर्षांनंतर त्यावेळची प्रत्यक्ष हकीकत यांनी पाहिली आहे का? बरं, प्रत्यक्ष नाही पाहिली, पण प्रत्यक्ष त्यावेळचे काही उतारे असतील की नाही, कुणाची पत्र असतील की नाही, काहीतरी आधार असेल की नाही, याला त्या आधाराची गरजच वाटलं नाही. यांनी ठोकाठोकी केलेली आहे सगळी. कारण याचं एक तत्व ठरलेलं आहे की संभाजीला बदनाम करायचं, हेच ठरवून त्यांनी लिहिलंय. त्यामुळे संभाजी दारुड्या होता, सदैव दारू पिऊन असायचा हे दिल्यानंतर त्यांनी अनेक वेळेला तो केव्हा केव्हा दारू प्यायला होता या बातम्या ठोकून दिलेल्या आहेत. प्रत्यक्ष संभाजीराजे अमुक एका प्रसंगी दारू प्यायले होते असा इतिहासाजवळ पुरावा नाही, हे लक्षात ठेवा. संभाजी चरित्र कोळून प्यायलेला माणूस तुमच्या समोर हे बोलतोय. एकही प्रसंग असा नाही. तुमच्या कदाचित मनात येईल, कारण कुठे कुठे अर्धवट आपण वाचतो, मग त्यात संभाजीराजांना अटक झाली त्यावेळी ते दारू प्यायलेले होते आणि त्यामुळे ते लोक आले त्यावेळेला त्याच्याशी काहीतरी वेडावाकडे बडबडले होते. कादंबरीतली गोष्ट संभाजीराजांना माहीत नाही, न घडलेली गोष्ट आहे, ठोकून दिली आहे. फक्त सांगणारा कोण? मल्हार रामराव. त्यांनी आणखी एक मजेशीर थाप मारलेली आहे. संभाजीराजांचा राज्याभिषेकाचा समारंभ होता आणि त्यांची मिरवणूक निघाली. रथातून ते चालले होते. एकाएकी वादळ झाले, धो धो पाऊस पडायला लागला. रायगडावर प्रचंड पाऊस पडला, रथाचा कणा मोडला आणि संभाजीराजे रथातून खाली पडले. ही गोष्ट
कोणत्याही बातमीत, कोणत्याही पत्रात, कोणत्याही बखरीत लिहिलेली नाही. बरं, गंमत अशी की ते दिवस पावसाचे नाही, जानेवारी महिना आहे, रायगडावर आहे, कोकणात आहे. इतरत्र एक वेळ अवकाळी पाऊस पडेल, कोकणात सहसा अवकाळी पाऊस पडत नाही. कोकणात पाऊस साधारणपणे टाइम पाहून येतो. वेळी अवेळी करण्याचे उद्योग घाटावरचे, कोकणातले पाऊस हो, तुम्ही भलत्या ठिकाणी लावाल ते. तर लक्षात घ्या, कोकणात पाऊस म्हणजे पावसाळ्यातच येणार. 4 दिवस आधी, 4 दिवस मागेही एवढंच. पण असा उन्हाळी, अवकाळी, जानेवारीतच, डिसेंबरमध्येच पाऊस आला असं तिथे कधी होत नाही. ते काय असतं, एकेका स्थानाचं, हवामानाचं जे काही तंत्र असतं त्यावर ते असतं. तेव्हा कणा मोडला आणि रथातून संभाजीराजे खाली कोसळले, समजा मोडला असता तरी संभाजी व्यक्ती लगेच कोसळून आडवी पडेल अशी होती का पटकन उडी मारून बसले असते? सामान्य तर्काची गोष्ट आहे. पण त्यांना बदनाम करण्याचा हेतू इथपासून त्यांनी घातला, जणू काही अपशकुन झाला. सोयराबाईला संभाजीने भिंतीत चिडून मारलं, ही अक्कल याची. सोयराबाईंना संभाजीराजांनी मारलं नाही. संभाजीराजे गादीवर आले. शिवाजी महाराजांच्या नंतर सोयराबाई 1.5-2 वर्ष जवळजवळ जिवंत होत्या आणि शेवटी त्या आत्महत्या करून मेलेल्या आहेत. संभाजीने त्यांना भिंतीत चिडून मारलेलं नाही. पण संभाजीचं एक घाणेरडं चित्र उभं करायचं होतं. त्यामुळे हा इतका क्रूर होता, इतका अविचारी होता, यांनी सोयराबाईंना भिंतीत चिडून मारले. आधी भिंतीत चिडून मारणं असा इतिहास तरी तुमच्या ऐकिवात आहे का कधी कोणी कुणाला मारल्याचं? मी तर इतकी वर्ष हजारो पुस्तकं वाचली, पण पूर्वीच्याही पुराणाधिक प्राचीन ग्रंथात सुद्धा कोणी भिंतीत चिडून मारणं ही आयडियाच नवीन आहे. असं करायला हरकत नाही. योग्य व्यक्तींना असं करायला हरकत नाही, चांगली आहे कल्पना. पण संभाजीने हे केलेलं नाहीये, ते त्याच्या कपाळी घातलं गेलं. 1-2 नाही, अशा शेकडो गोष्टी आहेत. ते मला तुम्हाला सांगत बसायचं नाही आहे. मला सांगायचं की संभाजीराजे तुम्ही समजता किंवा लोकांपुढे समजले गेले तसे नव्हते. म्हणून संभाजीराजे दारू पित नव्हते, व्यसनी नव्हते. दुसरा त्यांच्यावर जो आरोप आहे की बायकांच्या बाबतीत असंच होते. संभाजीराजे बायकांच्या संबंधाने वाईट वागणुकीचे होते असं म्हणणं म्हणजे एखाद्या महापुरुषात अमृताला विष म्हणण्यासारखं आहे. की परवा मला थोडंसं अमृत प्यायला मिळालं होतं, पण तिथपासून माझी तब्येत बिघडली, असं जर कुणी म्हटलं तर त्याच्यात मूर्खपणाच आहे. अमृताने तब्येत बिघडेल. परंतु हे जे काही बोललं गेलं हे खोटं आहे असं नव्हतं. किंबहुना त्यासाठीची 2 मोठी उदाहरणं नाटकारूपाने आपल्या समोर आलेली आहेत. ती कशी खोटी आहेत ते तुम्हाला सांगतो मी. एक आहे थोरातांची कमळा. आता थोरातांच्या कमळीची उत्पत्ती सांगतो तुम्हाला. तुम्ही बरे भाग्यवान आहात, तुम्हाला सगळं रेडीमेड मिळते, पण नोट करून ठेवा मात्र. थोरातांची कमळा हे मूळ कुठून आली? कोणत्याही थोरातांना त्या काळात कमळा नावाची संभाजीची मैत्रीण झालेली मुलगी जन्माला आलेली नाही. कोण? बी नावाचे कवी होते महाराष्ट्रामध्ये, मुरलीधर गुप्ते काही त्यांचं नाव होतं. ते बी कवी म्हणून प्रसिद्ध होते. मी शाळेत शिक्षक होतो, कॉलेजला प्राध्यापक होतो, त्या काळातही मी ही कविता वगैरे शिकवलेली आहे. तुमच्या कानावर कदाचित एखादी कविता आली असेल किंवा तुमच्यातले काही लोक जे सिनियर आहेत त्यांना शालेय काळात शिकवली गेलेली असेल. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले कोरटीला. बरं, कित्येकांचे ओठ हालत होते. म्हणजे ही कविता कित्येकांना माहितीये. ही कविता मी शाळेत शिकवत असताना शेवटच्या कडव्यापर्यंतही जाताना माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे, माझा कंठ दाटून यायचा. इतकी भावनामय अशी ती कविता आहे. असा एक श्रेष्ठ कवी महाराष्ट्रातला होता, पण त्याच्या डोक्यात मल्हार रामराव चिटणीसांनी भूत घातलं होतं. आणि म्हणून त्याच्या डोक्यात एक कल्पना, संभाजी एवी तेवी असलाच होता, तर एखादी पोरगी त्याला अर्पण करायला काय हरकत आहे. बी कवींच्या
डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि थोरातांची कमळा नावाची मुलगी बी कवींच्या डोक्यातून जन्माला आली. साधारण जन्माला येण्याची जागा ही नाहीये, पण कवीच्या मेंदूतून ही कल्पना आली. आणि मग त्यांनी काय कल्पना म्हणली की असे थोरात नावाचे सरदार होते शिवनेरीचे, आणि त्यांची एक मुलगी होती, तिचं नाव होतं कमळा. आणि संभाजी एकदा शिकारीला गेला, त्यावेळेला ती त्याला दिसल्याबरोबर ती भेटली, तिनं पाहिलं, ती बोलली, तिनं जिंकलं आणि हा संपला. अशी म्हणे अवस्था झाली. आणि संभाजी म्हणे तिच्या प्रेमात पडला. पण आपली मुलगी कोणाच्या प्रेमात पडलेली बापाला आवडत नाही सर्वसामान्यपणे. तुमचे अनुभव असतील तुमच्या सासऱ्यांबद्दल कधी असं होतं पुष्कळ वेळेला, कारण तिचं सिलेक्शन बरोबर असेल असं नाही अशी आई वडिलांना काळजी वाटते. तेव्हा तिचं हे प्रेम वडिलांना आवडलं नाही, म्हणून वडिलांनी तिला शिवनेरी किल्ल्यावर कोंडून ठेवली. आणि संभाजीराजे परत आले त्यावेळी आपला मुलगा असल्या प्रेमात पडलेला शिवाजी महाराजांना आवडलं नाही, म्हणून शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याला संभाजीला बंदिवासात ठेवलं. पन्हाळ्याला एक खोली राखीव होती की महाराजांनी संभाजीराजांकरता राखीव ठेवली होती, येथे संभाजीला बंदिवासात ठेवावे. तुमच्या लक्षात आलं असेल की असं काहीही नव्हतं आणि महाराजांनी आयुष्यात कधीही संभाजीराजांना बंदिवासात ठेवलेलं नव्हतं, कधीही कोणत्याही कारणाने. पण या लोकांनी असं निर्माण केलंय महाराज संतापले आणि शंभूराजांना बंदिवासात ठेवलं. कुठे? पन्हाळ्यात. मग झालं काय पुढे? ती बिचारी तिकडे शिवनेरीवर, हा इकडे, दोघं प्रेमी युवक युवती मनातल्या मनात झुरतायत, दुःखी होत आहेत. आणि मग शेवटी एक दिवशी तिने शिवनेरीच्या बुरजावरून उडी घेऊन आत्महत्या केली. म्हणजे ती गेली, उडी मारली, ती गेली. संभाजीराजांना अर्थातच आपली प्रेयसी गेल्याचं दुःख झालं. पण या दोघांची प्रेमकथा इतकी आवडली काही लोकांना. काय होतं लेखकांचं सुद्धा की त्यांना जे करायचं असतं ते जमत नाही, म्हणून ते अशी कथा रंगवतात, आपल्या मनातली हौस त्यांच्या नावाने भागवतात. तर अशा प्रकारे कथा रंगवली आणि त्या दोघांची प्रेमकथा सांगितली. ही सांगता सांगता त्याच्यातून कुणाला तरी नाटक लिहावंसं वाटलं. मग थोरातांची कमळा नावाचं नाटक झालं. मग एका शिवभक्तालाच, तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांच्या चिरंजीवांची, संभाजींची जास्तीत जास्त बदनामी शिवभक्तांनीच बरीचशी केलेली आहे. का? त्यांना शिवाजी महाराजांपेक्षा मुलगा जास्ती भारी होतोय आणि महाराजांना कमीपणा येईल असं वाटलं होतं. ही तर मंदबुद्धीची विचारसरणी. आपला मुलगा मोठा झाला तो आपला आनंद होतो की नाही? आता बघा, माझी आतापर्यंत 14 पुस्तकं प्रकाशित झाली. माझा मुलगा डॉक्टर सच्चिदानंद शेवडे याची 41 पुस्तकं प्रकाशित झाली. माझी हजारो व्याख्यानं सर्वत्र झाली. आज त्याची माझ्याच बरोबरीने सर्वत्र व्याख्यानं चालू आहे. सध्या आम्ही एक नवीन विषय घेतलाय आणि त्या विषयावर बोलणारे आम्हीच आहोत. मी, माझा मुलगा आणि माझा नातू. आणि आमचे विषय शहाजीराजे, शिवाजी महाराज आणि संभाजीराजे. शेवड्यांच्या 3 पिढ्या शिवाजी महाराजांच्या 3 पिढ्यांवर बोलत आहेत. आणि असे कार्यक्रम आमचे आता जोरदार जिकडे तिकडे गावोगावी बोलत आहेत आणि तिकडे चाललेले. मी बोलतोय शहाजीराजांची चातुर्य नीती. आमचे चिरंजीव डॉक्टर सच्चिदानंद शेवडे हे बोलत आहेत शिवाजी राजांची युद्ध नीती. आणि आमचा नातू डॉक्टर परीक्षित शेवडे हा MD झालेला डॉक्टर आहे, प्रॅक्टिस करतोय आयुर्वेदाची, तो बोलतोय संभाजीराजांवर. अशी आम्ही 3 पिढ्या शेवड्यांच्या, भोसल्यांच्या 3 पिढ्यांवर बोलताय. आम्ही हिंदू तेव्हा एकत्र येऊ ज्यावेळी भोसल्यांच्या 3 पिढ्या शेवड्यांवर बोलायला लागतील. मला काय म्हणायचं लक्षात आलं ना तुम्हाला? आम्ही ब्राह्मण आहोत, पण आम्हाला छत्रपती बराठे होते म्हणून त्यांच्याबद्दल ते वेगळ्या जातीचे म्हणून ते वेगळे, असा हिणकस दृष्टिकोन आमच्यात नाही. परंतु असा दृष्टिकोन पसरवण्याचं काम मात्र काही मंडळी त्यांच्यात करतायत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही एक आहोत, लक्षात घ्या. ब्राह्मण वा क्षत्रिय चांग, जरी झाला तो महार अथवा मांग, सकलाला ही एकच आई, हिंदू जाती तिचे सकल बिंदू, तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला, चला तया बंधू, तुम्ही आम्ही सकल हिंदू. लक्षात घ्या, आमच्या जाती आहेत. पुरीचं लग्न करायचं असेल जात पाहून करावं.
आमचं शास्त्र तसं सांगतं आणि ते अत्यंत सायंटिफिक आहे, त्यात काही चूक नाही. पण तो भाग तिथे आहे. बाकीच्या वेळेला आम्ही सगळे एक आहोत, खांद्याला खांदा लावून, हातात हात घेऊन, शस्त्र बरोबर घेऊन एकत्र येऊन आम्ही हिंदुत्वाचं काम करू, अशी आमची भूमिका असली पाहिजे. हे सावरकरांच्या काळामध्ये कवी गोविंदांनी केलेलं काव्य मी आता तुमच्या समोर म्हटलं. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. बहुतेक सावरकरांच्या कार्यक्रमांमध्ये हे सुरुवातीला म्हटलं जात असेल. तर थोरातांच्या कमळेबद्दलची ही कल्पना अशी आली आणि पुढे त्याच्यावर सिनेमा झाला आणि थोरातांची कमळा हा सिनेमा पाहिला. सिनेमागृहात जावं लागत होतं, आता सिनेमा गृहात आला नाही का, आता टीव्हीवरच दिसतंय. मी 50 वर्षात सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहिलेला नाही. मी शेवटचा सिनेमा पाहिला श्यामची आई 50 वर्षापूर्वी. त्यानंतर मी सिनेमागृहात कधी गेलो नाही. मला त्याची आवड नाही आणि मला ते अत्यंत क्षुद्रपणाचं काम वाटतं. पण आता घरातच लागतंय, काय करायचं काय. तेव्हा या रीतीने संभाजीवरचा सिनेमा आला. आता त्याच्या पुढची एक गंमत सांगतो तुम्हाला. मी पन्हाळ्यावर गेलो आणि पन्हाळगडावर फिरलो. तिथला गाईड असतो, तो मिसगाईड करण्याचं काम करत असतो. त्याला मी वरून विचारलं, खाली मंदिर दिसलं असं शंकूच्या आकाराचं, तिथे पिवळ्या रंगाचं एक छोटं मंदिर. त्याला म्हटलं हे कसलं मंदिर आहे? तो म्हणाला थोरातांच्या कमळीची समाधी. मी म्हटलं काय अद्भुत आहे, थोरातांची कमळा केवढी श्रेष्ठ, शिवनेरीवरून उडी घेतली, ती पन्हाळ्याच्या पायथ्याशी येऊन पडली. त्यावेळी पन्हाळ्याला एक इतिहास संशोधक मु गो गुळवणी नावाचे ग्रस्त राहत होते. मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी मला जेवायला बोलवलं त्यांच्या घरी आणि आम्ही बोलत होतो. तर त्यावेळी त्यांना मी विचारलं, अहो तो सांगतो की थोरातांच्या कमळीची समाधी कशी शक्य आहे? ते हसले आणि म्हणाले तुम्हाला खरं सांगू का ती कोणाची समाधी आहे? म्हटलं सांगा. तर म्हणाले शिवाजी महाराजांच्या नंतर, संभाजी महाराजांच्या नंतर मग राजाराम आणि शाहू यांच्या भोसल्यांच्या 2 गाद्या झाल्या. तुम्हाला इतिहास माहिती हा. एक कोल्हापूरचे छत्रपती, एक साताऱ्याचे छत्रपती. यांच्यातही आपसात भांडणं असायची. अर्थात ती आपली स्पेशालिटी. आपण राज्य करण्याकरता जरी एकत्र झालो आणि युती केली तरी एकमेकाशी सारखे असे उभे चाललंय ना दिल्लीत तसंच आणि मुंबईत सुद्धा. आम्हाला एकत्र नाही येत आहेत. काही माझं सोडतो, काही तुझं सोड, हे करता येत नाही आम्हाला. आम्ही एक होऊन नाही काम करू शकत. 65 वर्षांतर आज आपल्या हातात सत्ता आलेली आहे. ज्या ठिकाणी खुलेआम हिंदुत्व पसरलं पाहिजे आणि देश हिंदुत्वाचा झाला पाहिजे, हे करण्याची काही भूमिकाच ती दिसत नाही. आणि तुमचे मंत्री, आमचे मंत्री हे असं म्हणतात, ते असं म्हणतात. त्या गोष्टी बघून मला खूप वाईट वाटतं. एवढंच तुम्हाला सांगतो. तेव्हा ही आपली म्हणजे आपण राखलेली संस्कृती. बाकी सगळं विसरलो आपण, पण हे आपण राखून ठेवलंय की महाराजांच्या काळातही भांडणं होती, महाभारताच्या काळातही भांडणं होती नाही का. कौरव पांडव लढाया झाल्या. बस आमची संस्कृती भांडण हीच, आणि आम्ही तीच जणू काही लोकांपुढे ठेवतोय. असो, तेव्हा हे जे काही मनामध्ये माझ्या ना काही दुःख आहे, काही वेदना आहे, त्या केव्हा तरी बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. मला सांगा, आपलं दुखरं अंग असतं तर तिथे हात लागले आई असं होतं की नाही आपल्याला? तसं हे माझं दुखरं पॉइंट आहे हा, की आम्ही हिंदू एक होऊ शकत नाही. अरे काही गोष्टी आम्ही सोडून देऊया, काही गोष्टी तुमच्या घेऊया, पण आपण एक आहोत. पक्ष बाजूला राहू दे, पक्षाचा पक्ष करा. म्हणजे माहितीये तुम्हाला, पक्ष श्राद्ध पितृपक्षात करतात पक्ष ना, तो करून टाका एकदा आपल्या भांडणांचा पक्ष. आपण एक होऊन काम केलं पाहिजे. तेव्हा या प्रकरणामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की संभाजी राजांचं गोळवणींनी सांगितलं ही समाधी कोणाची माहितीये का? ते म्हणाले सातारकर छत्रपती आणि करवीरकर छत्रपती यांच्यात एक लढाई झाली. त्या लढाईमध्ये पन्हाळ्याचा किल्लेदार थोरात म्हणून होता, तो मारला गेला आणि त्याची बायको गोडाबाई म्हणून होती, ती सती गेली. तिची ही समाधी आहे. काय गंमत आहे बघ. जी बाई सती गेली तिची समाधी, जिच्या नावाचा काही संबंध नाही,
तिच्या नावावर 7/12ला लागली. काय 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 गंमत आहे सगळी बघा. ह्या विनोद महाराष्ट्रातच होऊ शकतात असे, जिचा काही संबंध नाही. जी थोरातांची कमळा जन्मालाच आलेली नाही तिची समाधी म्हणून सांगितली जाते आणि तिचा तिथे काही संबंध नाही. घोडाबाईची समाधी ती सती गेलेली असतो. मुद्दा हा आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 2 नाटकं संभाजीराजाच्या स्त्रीविषयक बदनामीची आहेत. त्यात एक आहे थोरातांची कमळा आणि दुसरं नाटक आहे, त्याचं नाव आहे राजियाचा पुत्र अपराधी देखा. राजियाचा, राजाचा, पण कवीने राजियाचा असा शब्द वापरलाय. राजियाचा पुत्र अपराधी देखा. आणि या नाटकात काय कल्पना मांडली आहे? या नाटकात ती कल्पना अशी आहे की शिवाजी महाराजांचे एक ब्राह्मण मंत्री आहेत, ते रायगडाच्या पायथ्याशी राहतात पाचडला. त्यांची मुलगी आहे, तिचं नाव आहे गोदावरी. संभाजी तिच्या प्रेमात पडला, त्यामुळे संभाजी रायगडावरून चोरट्या वाटेनी रात्रीच्या वेळी खाली उतरायचा आणि त्या ब्राह्मण मंत्र्याच्या मुलीला भेटायचा. शिवाजी महाराजांना हे कळलं. शिवाजी महाराजांनी काय केलं असेल? काय केलं असेल? राखीव खोली होती ना, तिने संभाजीला बंदिवासात ठेवलं. आणि या मुलीच्या बाबांनी काय केलं असेल? आपली मुलगी प्रेमाभिमात पडायला लागलीये असं कळलं की बाप काय करतात? तिचं लग्न लावून देतात. एखादा मुलगा बघायचा आणि तिचं एकदा लग्न करून टाकायचं. म्हणजे आपण सुटलो, आता ही खटखट नको, आता तू आणि ती बघा काय ते. तसं गोदावरीच्या बापानी तिचं एक ब्राह्मण मुलगा पाहून लग्न करून दिलं. ते लग्न झाल्यानंतर ती आपल्या नवऱ्याकडे गेली. पण संभाजीराजे असे नव्हते. कसे की आपल्या प्रेमातल्या स्त्री मुलीचं लग्न दुसऱ्याशी केलं आणि ती त्याच्यावर खुशाल संसार करत राहील आणि आम्ही बघत राहू. म्हणून संभाजीराजांनी तिथून तिला आणली. आणि काय धाडसी आहेत संभाजीराजे, रायगडावरच तिला ठेवली. शिवाजी महाराजांना हे कळलं. तिला फार वाईट वाटलं होतं की संभाजीराजेने अशा रीतीने आपल्याला आणलं आणि इथे ठेवलेलं आहे. तिने विचार केला की आपण भ्रष्ट झालेले आहोत, तेव्हा आता आपण सती जाऊ. कवीच्या डोक्यातली अक्कल बघा, धर्माविषयीचं ज्ञान बघा. सती कोण जातं? नवरा मेल्यावर बाई सती जाते ना. पण हिने सती जायचं ठरवलं कारण नवरा अजून मरत नाही. नाही तरी समाजाला राहिली असते ना. तर तिने सती जायचं ठरवलं आणि तिने शिवाजी महाराजांना बोलवलं आणि सांगितलं की महाराज, मी सती जाणार आहे, पण माझी शेवटची इच्छा एवढीच आहे की माझ्या चितेला शंभू राजांनी अग्नी द्यावा. काय कवी कल्पना कुठपर्यंत जाते बघा. म्हणजे त्यांनी भ्रष्ट केलं म्हणून ही मरायला निघाली आहे. पण जाता जाता जर त्यांनी चितेला अग्नी दिला तर तोही पवित्र होणार आहे आणि ही पवित्र होणार आहे. काय कल्पना आहे ही? असं एक नाटक लिहिलं गेलं. कोण गोदावरी, कोणाची मुलगी, कवीला अडचण काही पडत नाही बघा. अण्णाजी दत्तो यांची मुलगी गोदावरी. सचिव होते अण्णाजी दत्तो. अण्णाजी दत्तोंना सुद्धा माहित नाही की आपल्याला गोदावरी नावाची मुलगी आहे. ठोकून दिले ऐसेचे. आणि तिचं आणि संभाजीचं प्रेम आणि हे सगळं प्रकरण. आता ह्या कादंबरीला उगम कुठला, मूळ कल्पना कुठली, ती तुम्हाला एक गमतीदार किस्सा सांगतो की 75 साली 1675 साली एक युरोपियन प्रवासी रायगडावर फिरत फिरत आला. रायगड बघायला म्हणून. महाराज तिथे होते. रायगडावर असा आला, आपली 2 माणसं त्याच्याबरोबर होती. पण जी बरोबर होती त्यांना इंग्लिश येत होतं आणि त्याला मराठी येत नव्हतं. असे दोघं एकमेकाशी गप्पा मारत होते. तेव्हा तो किल्ल्यावरच्या काही गोष्टी विचारत होता की शिवाजी राजे कुठे राहतात, कसे आहेत, संभाजी कसा आहे, त्याचा मुलगा वगैरे असं सगळं विचारतोय. आणि हे त्याला काहीतरी उत्तर देत आहेत. ते काय विचारतोय ते यांना कळून उत्तर देत आहेत असं नका समजू. काहीतरी चाललाय संवाद. त्यामध्ये त्याच्या डोक्यात जे आलं ते हे आलं की त्यांनी त्याच्याकडचं पत्र लिहिलंय. ते पत्र कंपनीकडे पाठवलं. त्या पत्रात काय दिलं की शिवाजीचा मुलगा
संभाजी रात्रीच्या वेळी गडावरून खाली उतरतो आणि एका ब्राह्मण मंत्र्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो हे शिवाजीला कळल्यामुळे शिवाजी संतापला आणि शिवाजीने संभाजीला तटावरून ढकलून देऊन ठार मारण्याची आज्ञा दिली. त्याने संतापून संभाजीने शिवाजीचा खून केला असं पत्र लिहिलेलं आहे 75 साल. आता मला सांगा, शिवाजी महाराज त्यावेळी जिवंत आहेत, 80 सालापर्यंत आहेत, त्यांची हत्या झालेली नाही. शिवाजीने संभाजीला कधी तटावरून कडेलोट करायला सांगितलंय? कोणतीही गोष्ट ऐतिहासिक नाही, अगदी काल्पनिक आहे, अगदी काल्पनिक आहे. पण या काल्पनिक कथेतून नाटक निर्माण झालं. नाटक काही दिवस चालवलं, लोकांपुढे एक वेगळीच कथा ठेवली आणि या कथेतून संभाजीच्या गळ्यात आणखी एक कन्या अडकली, कमळा, नंतर गोदावरी, आणखी मग पुढे अशाच कल्पना मांडल्या एक. तेव्हा संभाजीचा यातल्या कुणाशी तर सोडा, कुठल्याही स्त्रीशी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होता असा एकही इतिहासाचा पुरावा नाही. आणि लक्षात घे, मी इतकं ठामपणे बोलतोय, अशी जर कोणी जागा दाखवली तर माझ्या ज्ञानात भर पडेल. असं कुठेही घडलेलं नाही. म्हणजे संभाजीवरचे 2 आरोप झाले. तिसरा जो आरोप आहे तो राज्यावर आल्यानंतरचा आहे, तो तुम्हाला आधी सांगतो. ज्याला इतिहासकार सरदेसाईंनी उग्र प्रकृती संभाजी असं म्हटलंय.